जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायांची उपाधी दंभधर्म. ज्ञानोबा म्हणतात, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. योग अनेक प्रकारचे आहेत. योगामध्ये एक हठयोग आहे, एक राजयोग आहे, एक आपला हा कुंडलिनी सिद्ध महायोग, हाही योगच आहे. आणि काही लोक योगाचे अनेक तुकडे करून त्याला योग असे नाव देतात. जसे आता आसन शिकवणारा एक गुरु आहे, मग त्याच्यापासून आसन सिद्धी हा योग झाला. अशा प्रकारे योगाचे असंख्य भाग झालेले आहेत. नंतर याग म्हणजे यज्ञ करणे. यज्ञ तर अनेक प्रकारचे आहेत. यज्ञही करणारे लोक असतात आणि योग करणारेही लोक असतात. ज्ञानोबा महाराज आम्हाला सांगतात की येणे नव्हे सिद्धी, यामध्ये सिद्धी प्राप्त होणार नाही. आता सिद्धी अनेक आहेत. पहिले तर रिद्धी आणि सिद्धी असे दोन प्रकार आहेत. रिद्धी म्हणजे जगातले फायदे आणि सिद्धी म्हणजे परमार्थातले फायदे किंवा अलौकिक फायदे म्हणा. सिद्धीमध्ये अनेक चमत्कार आहेत. आता ज्ञानोबांना या अभंगातून जे सांगायचे आहे ते काय आहे तर ज्ञानोबा म्हणतात, जे बाह्य योग आहेत, योगाचे प्रकार आहेत. आता हठयोग आहे, राजयोग आहे, हे कुणातरी गुरुकडून शिकून आपण आत्मसात करतो. ती विद्या जशी चांगदेवाने सिद्ध केली त्याला अष्टांग योग असे म्हणतात. यम, नियम, प्रत्याहार, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी ही अशी 8 अंगे आहेत. त्याला अष्टांग योग म्हणतात. आणि ही 8 अंगे शिकता शिकता खूप वेळ निघून जातो. अहो, नुसते ते यम आणि नियमांचे पालन करणे महाकठीण आहे. त्यानंतर ती प्रत्याहाराची जी साधना आहे ती तर भलतीच अवघड आहे. त्यानंतर मग पुढे आसनाचा अभ्यास आहे. आसनाच्या अभ्यासानंतर मग पुढे प्राणायामाचा अभ्यास आहे. ज्ञानोबा सांगतात की हा जो अभ्यासाचा प्रकार आहे, ज्यामध्ये आपल्याला बसून शिकावे लागते आणि त्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. शरीराला यामुळे फायदे पुष्कळ आहेत, म्हणून तर लोक ते करतात. त्यामध्ये शरीर वज्रदेह होतो, वज्राप्रमाणे टणक होतो. तेव्हा हे जे अष्टांग योग आहेत किंवा राजयोग आहेत किंवा हे अनेक प्रकारचे जे योग आहेत, या योगांमध्ये शरीराला पुष्ट करून भगवंताची प्राप्ती करायची असते, समाधीची प्राप्ती करायची असते. पण लोक काय करतात, योगाचा अभ्यास करता करता समाधीपर्यंत पोहोचतात, पण समाधीच्या पुढे ज्ञानाच्या ज्या 7 अवस्था आहेत त्या मात्र त्यांना प्राप्त करणे कठीण असते. तो योग त्यांना समाधीपर्यंतचाच अभ्यास सांगतो, त्यामुळे ज्ञानाच्या मार्गामध्ये ते जातच नाही. ज्ञानोबांना हेच सांगायचे आहे. या ठिकाणी योग म्हणजे कोणता योग, की जो ज्ञान मार्गाकडे घेऊन जाऊन तुम्हाला उन्नत बनवतो आणि आध्यात्मिक मार्गातले शेवटचे जे जीवनमुक्तीचे स्वरूप आहे किंवा आत्मस्वरूप आहे तिथपर्यंत नेणारा जो योग असेल तोच खरा योग आहे. परंतु हे योग शिकवणारे जे महात्मे असतात ते साधारणतः अष्टांग योग शिकवतात, हठयोग शिकवतात, राजयोग शिकवतात. आपला हा शक्तिपात मार्ग जो आहे हा कुंडलिनी सिद्ध महायोग आहे. आता आपल्याला ह्या सगळ्या योगांनी सिद्धी प्राप्त होते का, तर हो. ज्या ज्या मार्गांचा अवलंब कराल तो मार्ग कुठली तरी सिद्धी तुम्हाला प्राप्त करून देतो. सिद्धी म्हणजे साध्य. साध्य म्हणजे काय, जे तुम्ही त्या मार्गाने प्राप्त करणार असाल त्याला साध्य म्हणतात. हेतू, प्रयोजन, सिद्धी नावे भिन्न आहेत. तर तुम्ही ज्या मार्गाने जो अभ्यास करत आहात त्या अभ्यासाचे फळ तुम्हाला मिळणारच. मुले अभ्यास करतात. जर 5वीचा अभ्यास असेल तर ते 5वीची परीक्षा पास होतात, मग त्यांना ते फळ मिळते. म्हणजे प्रत्येक मार्गामध्ये जी जी साधना आहे त्या साधनेचे फळ मिळते. परंतु ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात की ते जे साधन आहे ते साधन कोणते आणि त्या साधनाची ती जी सिद्धी आहे ती सिद्धी कोणती. ज्ञानोबांना ह्या बाकीच्या सिद्धी पसंत नाही. ते म्हणतात, आत्मसिद्धी ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ सिद्धी आहे. आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे, आत्मस्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे.
ते ब्रह्मस्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे, ती जीवनमुक्ती प्राप्त व्हायला पाहिजे. त्या योगाने हे जर सिद्ध झाले किंवा यागाने झाले तर तेही चांगलेच आहे. परंतु बाकीची ही जी साधने आहेत ती त्या आत्मस्थितीपर्यंत जात नाहीत. आत्मसिद्धी प्राप्त न होण्यामुळे ज्ञानोबा म्हणतात, योग यागविधी येणे नवे सिद्धी. लक्षात घ्या हा, त्या मार्गांना काही चूक म्हणायचे कारण नाही, ज्ञानोबाही म्हणत नाहीत. कारण जगामध्ये तेच मार्ग जास्त प्रचलित आहेत, लोकांना तेच जास्त माहिती आहेत. हा जो आपला कुंडलिनी महासिद्ध योग आहे हा फार लोकांना माहिती नाही, कारण हा गुरु शिवाय मार्ग नाही. या मार्गाचा दीक्षा देणारा गुरु असेल तरच हा मार्ग सापडतो, आणि या मार्गाचे गुरुच नसले तर मग कोण सांगणार आहे. म्हणून सगळे लोक त्या बाकीच्याच योगाकडे जातात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.